नमस्कार मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर जो काही 19वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा केला जाणार आहे। तर कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता जमा होणार आहे व याविषयी संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही आपल्या जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला हप्ता जमा होणार की नाही त्यासाठी तुम्हाला कुठले एक ब्राउझर ओपन करून तुम्हाला सर्च करायचं आहे PM किसान स्टेटस अशा प्रकारचं तुम्हाला टाकून सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला लिंक येईल, ती लिंक तुम्हाला ओपन करून तुम्ही इथे डेस्कटॉप साईट अशा प्रकारचे करून घ्यायचं आहे। ती लिंक ओपन करून तुमचा जो काही URL आहे, जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे व कॅप्चर या ठिकाणी टाकायचा आहे। जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर वरती जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबरद्वारे तुम्ही तुमचा जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो सर्च करू शकता। आता मी माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकून डिटेल्स सर्च करत आहे। तर त्यानंतर आपल्याला OTP आलेला जो OTP आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर गेट डाटा या आपल्याला बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारची काही डिटेल्स येईल, तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव, गाव सर्व काही या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर थोडंसं इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्व काही राईट दिसणं हे गरजेचं आहे, जसे की लँड सीडिंग, KYC स्टेटस आणि आधार अकाउंट सीडिंग हे सर्व काही तुम्हाला राईट दिसणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा आता इथे 14वा हप्ता दाखवत आहे, परंतु आता या केसमध्ये 14च हप्ते या जो काही व्यक्ती आहे त्याला येत आहेत, परंतु तुमच्या केसमध्ये इथे 19वा हप्ता म्हणून 19 येणार आहे। त्यानंतर इथे जर तुमचं FTO जर प्रोसीड यस जर केलेला असेल तरच तुमचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला जमा केला जाणार आहे। जो काही 24 फेब्रुवारीला जो हप्ता जमा होणार आहे 2000 रुपयाचा, तो हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला इथे यस होणे हे गरजेचं आहे। जर तुमच्यावरती जर नो असेल आणि अशी फुल्ली असेल तर तुम्हाला हप्ता जो आहे तो जमा होणार नाही। ते करण्यासाठी तुमच्या संबंधित जो काही तुमच्या कार्यालयीन ऑफिस आहे त्या ऑफिस विभागामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा इथे प्रोसीड FTO जे आहे ते यस करून घ्यायचं